नागपुर के तहसील पुलिस थाना क्षेत्र में नकली नोटों का बड़ा खुलासा हुआ है। पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि गार्ड लाइन इलाके में दो युवक नकली नोट लेकर घूम रहे हैं। छापेमारी में पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार किया और उनके पास से 500 के कुल 243 नकली नोट जब्त किए गए हैं, जिनकी कुल कीमत 1,21,500 रुपए बताई जा रही है। गिरफ्तार आरोपी पश्चिम बंगाल के मालदा जिले के रहने वाले हैं। उनके पास से 2 मोबाइल फोन भी बरामद किए गए हैं। पुलिस ने इस मामले में भांडवे की धारा 179, 180, 3(5) के तहत मामला दर्ज कर लिया है और आगे की जांच जारी है। पोलीस स्टेशन तहसीलच्या हद्दीमध्ये आमचे डीबी पथकचे कर्मचारी पेट्रोलिंग गस्त करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की गार्ड लाइन परिसरामध्ये 2 संशयित इसम हे संशयित फिरत आहेत आणि त्यांच्याजवळ बनावट नोटा असण्याची शक्यता आहे। करता मिळालेली बातमी त्यांनी आम्हाला सांगून आणि खात्री करण्याकरता आम्ही संपूर्ण डीबी स्टाफला तिथे रवाना केलं अधिकाऱ्यांसह पंचांसह। त्यावेळेस जी संशयित इसम होती ती तिथे बगदालीच्या दर्ग्याजवळ मिळून आले। त्यांना साईडला ताब्यात घेऊन मध्ये जनगणती करण्यात आली तेव्हा त्यांच्याजवळ 3 ते 4 पैशांची बंडलं मिळून आली आणि त्यामध्ये ज्या नोट्या होत्या त्या दिसताक्षणीच त्या बनावट असल्याचं लक्षात येत होतं आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि ह्या आरोपींची नावं जमीरुल हुसेन, लोकमान शेख हुसेन, वय 27 वर्ष, राहणार कब्रेज टोला सादीपुर, जिल्हा मालदा पश्चिम बंगाल। दुसरा आरोपी अजीम टानू शेख, वय 29 वर्ष, दुलालगंज कागळी, जिल्हा मालदा पश्चिम बंगाल असा आहे। आमच्या पोलीस स्टेशन तहसीलचे PSI रसूल शेख यांच्यासोबत ग्रेड PSI राजेश ठाकूर, पोलीस शिपाई फिरोज खान, पोलीस शिपाई विनोद कातुरे, पोलीस शिपाई पवन साखरकर, पोलीस शिपाई संदीप शिरफुले यांच्या पथकाने केलेली आहे। सदरील कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल, माननीय सह पोलीस आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी साहेब, माननीय अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे साहेब, माननीय DCP राहुल मोदी साहेब, माननीय ACP अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे। जे आरोपी ताब्यात आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी एका बॅगची चोरी केली होती। त्या बॅगमध्ये त्यांना त्या नोटा मिळून आल्या असं ते उडवणीची उत्तरं देत आहेत। तरी या संबंधाने आपण अधिक तपास आमचं स्टाफ आणि अधिकाऱ्यांना आम्ही करीत आहोत। माननीय न्यायालयाकडून 5 दिवसांचा PCR मिळाला आहे, त्यामध्ये अधिकाधिक तपास करून तथ्य निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत।